हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। मी आज ज्वारीच्या पिठाचे डोसे बनवते। त्यासाठी ही 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे। त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतला आहे। त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेते। दही थोडं आंबटच घ्यायचं कारण लगेच करायचे आहेत डोसे। 1 वाटी पाणी घेते। दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते। बॅटर परफेक्ट झालंय पाहिजे तसं। आता त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेते। यामध्ये मी सोडा वगैरे काही घातलं नाही आहे। सोडा घातला की लाल होतात, त्यापेक्षा सोडा नाही घातलेला बरा। आता हे चांगलं फेटून घेते मी। 5 मिनिटं फेटून घेते चांगलं आणि याचे डोसे बनवते। हे डोसे खूप पौष्टिक असतात, ज्वारीच्या पिठापासून बनवलेले। अर्धी वाटी रवा, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि झटपट पण होतात। आता हे मी 15 मिनिटं असंच ठेवून देते। चटणी वाटून घेते आहे। त्यासाठी खोबरं घेतलं आहे, डाळ्या घेतल्या आहे, कढीपत्ता, अर्धा इंच आलं, कोथिंबीर, लसूण, मिरच्या आणि लिंबू आणि हे मीठ घेतलं आहे। इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे, तेल लावून घेते। बॅटर अगदी परफेक्ट आहे, घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही बघा, असं घ्यायचं। ज्वारीचे डोसे कसे झाले नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जिरं आणि राईची आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आहे चटणीला।